नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी RRB ALP यांच्यामार्फत निघालेली एकूण 9,970 पदांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे। येथे तुम्हाला सरकारी परमनंट नोकरीची सुवर्ण संधी मिळत आहे। मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त व्हॅकन्सी येथे आहेत। तुम्हाला माहिती आहे ARTO ची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे जी की MPSC मार्फत होते आणि आता ALP ची सुद्धा ॲड आली आहे आणि फॉरेस्टची देखील आलेली आहे। तर इथे बघा तुम्हाला पण मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी गोल्डन चान्स आहे। सोबत ALP ची व्हॅकन्सी आलेली आहे। याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि ALP डिप्लोमा प्लस मेकॅनिकलचे शिवाय इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सुद्धा येथे फॉर्म भरू शकताय आणि याच्यासाठी लागणारा अभ्यासक्रम हा MPSC फॉरेस्ट साठी जो अभ्यासक्रम आहे तोच इथे तुम्हाला ALP साठी लागणारा आहे। त्यामुळे तुम्हाला काही वेगळा अभ्यास करायची सुद्धा गरज नाहीये। तर चला तर मग बघूया आपण काय आहे पूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर येथे बघा RRB ALP रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असिस्टंट लोको पायलट यांच्या मार्फत आलेली आहे। बघा रेल्वेमध्ये परमनंट सरकारी नोकरी मिळवण्याची संधी तुम्हाला येथे मिळत आहे। येथे एकूण 9,970 एवढा व्हॅकन्सी आहेत। तर त्यासाठी एक्झाम आपण इथे बघा 12 एप्रिल 2025 पासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आणि फॉर्म भरायची लास्ट डेट ही 13 मे 2025 ही असणार आहे। इथे लेव्हल 2 ची एक्झाम असते बघा आणि मेडिकल स्टँडर्ड जे असतं ते A1 लेव्हलचे असते। आता A1 लेव्हल काय आहे हे सर्व सविस्तर बघू आपण पुढे। तर इथे एज बघा 18 ते 30 वयोगटातील सर्व विद्यार्थी हा फॉर्म भरू शकता। इथे तुम्हाला इनिशियल पे 19,900 दिलं जाणार आहे। मेडिकल स्टँडर्ड हे जे असतं ते आपण बघून घेऊया। आता बघा मेडिकल स्टँडर्ड हे A1 लेवलचं असतं। जनरल फिटनेस फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट म्हणजे डिस्टंट विजन 6x6 6x6 विदाउट ग्लासेस विथ फॉजिंग टेस्ट मस्ट नॉट ॲक्सेप्ट प्लस 2D म्हणजे तुम्हाला येथे ग्लास वगैरे नको आहे, ग्लास ॲक्सेप्टेबल राहणार नाहीये। मस्ट पास टेस्ट ऑफ कलर विजन बायनोकुलर विजन फील्ड ऑफ विजन नाईट विजन मेसोपिक विजन एक्सेट्रा। एवढी तुमची मेडिकल टेस्ट खूप स्ट्रिक्ट होणार आहे। पहिले तर तुम्ही तुमचे डोळे चेक करा तर त्यानंतरच हा फॉर्म भरा, कारण तुमची इथे मेडिकल टेस्ट खूप स्ट्रिक्ट होते। कारण ALP असिस्टंट लोको पायलट म्हणजे तुम्हाला ट्रेन चालवावी लागते। तिथं तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुम्हाला सवलत दिली जाणार नाही। पुढे बघा एज रिलॅक्सेशन हे जे आहे ते आपण इथे बघून घेऊया। 18 ते 30 वयोगटातील सर्व विद्यार्थी हा फॉर्म भरू शकताय। त्यासाठी इथे एज रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे। SC आणि ST कॅन्डिडेट साठी 5 वर्ष असणार आहे। OBC कॅन्डिडेट साठी हे 3 वर्ष असणार आहे। पुढे अजून बरेच काही आहे, तुम्ही इथे PDF मध्ये बघू शकताय। याच्यामध्ये सिलेबस वगैरे काय आहे आपण डिटेल मध्ये बघूया त्यापैकी, जेणेकरून ते तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल। एक्झाम कशी होते, एक्झाम फी बघायची झाली तर येथे 500 रुपये ओपन कॅन्डिडेट साठी येथे 500 रुपये एक्झाम फी असणार आहे आणि SC ST कॅन्डिडेट साठी 250 रुपये एक्झाम फी असणार आहे। आता बघूया तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे। तर येथे तुम्ही बघू शकता तुमची सिलेक्शन प्रोसेस ही ऑनलाईन टेस्ट वर मार्फत होणार आहे। तुम्हाला येथे फर्स्ट स्टेज मध्ये CBT 1 म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल तुमची। नंतर तुम्ही CBT 1 क्लिअर केल्यावरच तुम्हाला सेकंड स्टेज CBT 2 देता येणार आहे आणि थर्ड नंबर ही कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे। नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि मग फायनल मेडिकल एक्झामिनेशन तुमची इथे होणार आहे। तर मग आपण फर्स्ट स्टेज CBT 1 मध्ये काय आहे आपण ते बघून घेऊया। CBT 1 मध्ये तुम्हाला येथे 75 प्रश्न असणार आहेत। त्यांना सोडवायला तुम्हाला 60 मिनिटं 1 तास वेळ दिला जाणार आहे आणि 75 मार्क्स हे असणार आहेत। तुम्हाला CBT 1 मध्ये जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे, तेव्हाच तुम्ही CBT 2 साठी क्वालिफाय होणार आहेत। तर त्याच्यासाठी आपण सिलेबस काय काय असणार आहे म्हणजे जनरल सिलेबस आहे, मॅथमॅटिक्स, मेंटल ॲबिलिटी, जनरल सायन्स, जनरल अवेअरनेस। मॅथमॅटिक्स मध्ये बघा नंबर सिस्टीम, बोर्ड मास, डेसिमल
फ्रॅक्शन, LCM, रेशो अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज, मेजरेशन हे एवढं तुम्हाला इथे तुम्ही बघू शकताय. मेंटल ॲबिलिटी मध्ये ॲनालॉजीज, रिझनिंग वगैरे येथे तुम्हाला असणार आहे. आता आपण बघूया सेकंड स्टेज साठी CBT 2 मध्ये. येथे CBT 2 मध्ये तुम्हाला 2 पार्ट असणार आहेत, पार्ट ए आणि पार्ट बी. तर पार्ट ए मध्ये तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत आणि 90 मिनिटांचा टाइम असणार आहे आणि पार्ट बी मध्ये 75 प्रश्न असणार आहेत आणि 60 मिनिटाचा टाइम असणार आहे. तुम्हाला पार्ट ए मध्ये जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे, तेच तुमचे मार्क्स पुढे ग्राह्य धरले जाणार आहेत. आणि पार्ट बी मध्ये तुम्हाला म्हणजे कमीत कमी फक्त 35% मार्क्स क्वालिफाय करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला पुढच्या स्टेजला जाता येईल म्हणून. पण तुमचे पार्ट ए चेच मार्क्स पकडले जाणार आहेत, त्यामुळे पार्ट ए ला चांगले स्कोर तुम्हाला करायचा आहे. त्याच्यासाठी सुद्धा सिलेबस मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग हे असणार आहे. तर इथे तुम्ही पार्ट बी साठी बघू शकता. इथे तुम्हाला 35% मार्क्स तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे आणि सिलेबस तुम्हाला तोच राहणार आहे. तुम्हाला इथे तुमचा सब्जेक्ट चूज करायचा आहे. तुम्ही अगोदर इंजिनिअरिंगला जो निवडला असेल तो तुम्हाला इथे राहणार आहे. तर इथे तुम्ही बघा, आपण बघूया कोण कोण फॉर्म भरू शकतं. याच्यामध्ये जो इंटरेस्टिंग पार्ट आहे तो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्याच्यामध्ये थोडे 2-3 गोष्टी आपण बघून घेऊया. तर असिस्टंट लोको पायलट म्हणजे तर इथे बघा, तुमचं मॅट्रिक्युलेशन म्हणजेच 10वी, त्याच्यासोबत ITI तुम्ही पास केलेलं असणं हे गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला इथे फॉर्म भरू शकता येणार आहे. तर हे वेगवेगळ्या पोस्टसाठी आहेत. सेकंड बघा, इथे ह्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्या अप्रेंटिसशिपवर ज्यांचं झालं आहे ते पण इथे फॉर्म भरू शकणार आहेत. आणि शेवटचं जे भरू शकतं ते इथे बघा, आपण इथे बघू शकतोय, म्हणजेच हे मॅट्रिक्युलेशन, SSCL प्लस कोर्स कम्प्लिटेड, ॲक्ट, अप्रेंटिसशिप इन द ट्रेड मेन्शन अबो. परत पुढे आपण बघू शकता डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाले सुद्धा हा फॉर्म भरू शकणार आहेत. तर येथे बघा, झोन वाईज तुम्हाला इथे व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. आता मी एवढं तुम्हाला काही सगळं सांगत बसणार नाही. आपण फक्त जर बघितलं तर आता समजा अहमदाबाद घ्या. येथे अहमदाबादसाठी टोटल 497 हे व्हॅकन्सी आहेत. गुवाहाटीसाठी टोटल 30 व्हॅकन्सी आहेत. मुंबईसाठी टोटल 376 व्हॅकन्सी, सेंट्रल रेल्वेसाठी 376 आहेत. साऊथ सेंट्रल रेल्वेसाठी 22 आहेत आणि वेस्ट रेल्वेसाठी 342 आहेत. तर तुम्ही तुमच्या झोन वाईज फॉर्म भरायचा आहे. तर लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. फॉर्मची भरायची लास्ट डेट ही 13 मे 2025 ही असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. जय हिंद.